नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये. चला तर आजची माझी रेसिपी आहे सर्वांच्याच आवडीचा असा वडापाव. मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच वडापाव हा खूपच आवडतो. चला तर आजचे माझे वडेपाव तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे बिना सोडा आणि इनोचे, लाल आणि हिरव्या चटणीबरोबर. चला तर मग सुरू करूया. इथे मी 7 ते 8 बटाटे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत. ते मी कुकरमध्ये घालून पाणी घालून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. आता इथे तुमचे बटाटे जर गोडसर असतील किंवा जुने असतील तर तुम्ही हिरवी मिरची थोडी कमी घ्या, गोडसर असतील तर मिरची जरा जास्त घ्या, कारण की मग भाजी छान होते. चला इकडे मी 10-12 मिरच्या, लसूण, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीरीची कोवळी कोवळी देठं घेतलेली आहेत. त्याचीच मी हिरवी चटणी करणार आहे आणि फोडणीसाठी सुद्धा मी ही वापरणार आहे भाजीसाठी, आणि हिरव्या चटणीसाठी पण मी हीच चटणी वापरणार आहे. हे बघा इथे मी दळून घेतलेली आहे चटणी. दळून झाली आहे माझी चटणी. आता दुसरीकडे मी आता पीठ भिजवून घेते. इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. आपल्याला भाजी करायच्या अगोदरच पीठ भिजवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे पीठ आपलं छान भिजलं जातं. आता इथे मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेते आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. हे बघा आता मी मीठ घालून घेते. मीठ घालून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे. इथे आपल्याला पीठ पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही आहे. आपल्याला हे पीठ मध्यम ठेवायचं आहे आणि छानपैकी हलवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. हे पीठ छान भिजल्याने आपल्याला आपले वडे पण खूप सुंदर होतात, मस्त होतात, छान होतात. अजिबात तुम्हाला इनो आणि सोडा टाकायची गरज पडत नाही. हे बघा माझं भिजवून झालेलं आहे पीठ. आता हे मी आता झाकून ठेवते थोडा वेळ पीठ, कारण की भिजलं जाईल आपलं हे छान पीठ. हे बघा झाकून ठेवले. आता हे बटाटे माझे शिजून झालेले आहेत. आता इथे मी भाजीला तयारी करते. इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता आणि बटाटे सोलून घेतलेले आहेत. चला मग आपण पहिली हिरवी चटणी करून घेऊया. आता मी गॅस पेटवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकून झाल्याच्या नंतर थोडीशी चटणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. हे बघा चटणी घालून घेतली आहे मी आणि त्याच्यामध्ये इथे थोडंसं तेल आपल्याला जास्त टाकायचं आहे. आता थोडीशी हळद टाकते आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आणि ही परतून घेणार आहे मी छानपैकी. छान तेल सुटेपर्यंत मी ह्याला बारीक गॅसवर परतणार आहे, कारण की चटणी पण ही खूप सुंदर होते आणि लागते पण छान. हे बघा झाली आहे माझी चटणी मस्त अशी हिरवी. चला तर मग आता आपण ह्याच भांड्यामध्ये भाजी पण परतून घेऊया. आता इथे मी तेल घालून घेते. मध्यम ठेवला इथे मी गॅस. तेल घालून झाल्याच्या नंतर मी मोहरी घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी मोहरी घालून झाल्याच्या नंतर मी जिरं घालून घेणार आहे. हे बघा मी जिरं घालून घेते. त्याच्यानंतर इथं थोडीशी उडीद डाळ घेतली होती ती घालून घेतली आणि ती छानपैकी परतून घेतली आणि मग कढीपत्ता घालून घेतला आहे. त्याच्यानंतर हिरवं वाटण घालून घेतले आणि ते पण छान असं परतून घेतले. आता मी इथे बटाटे क्रश करून टाकणार आहे आणि छान अशी भाजी परतून घेणार आहे. हे बघा मी बटाटे क्रश केले आणि आता भाजी परतून घेते. मध्यम गॅसवर मी ही भाजी छान अशी परतून घेणार आहे. छान लागतात बटाटवडे, तुम्ही नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी. हे बघा झाली आहे माझी. आता मी इथे कोथिंबीर टाकून घेते भाजीवर मस्तपैकी आणि मिक्स करून घेते. त्याच्यानंतर मी थोडीशी इथे कसुरी मेथी पण घालणार आहे, ती पण घालून घेते मी थोडीशी इथे कसुरी मेथी. आणि भाजी मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे बघा झाली आहे माझी भाजी. आता ही भाजी मी थंड करण्यासाठी काढून घेते आणि थंड करायला ठेवून देते. हे बघा मी काढून घेतली आहे सर्व भाजी इथे आणि मी आता इथे थंड करायला ठेवते. त्याच्यानंतर हे बघा आपलं पीठ इथे छानपैकी असं भिजलेलं आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा छान पीठ भिजून झालेलं आहे. आता इथे आपण लाल चटणी करून घेणार आहे. इथे मी आता गरम 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे, कडकडीत तेल आहे हे. आणि पुन्हा
पीठ मी हे व्यवस्थित भिजवलेलं आहे। चला तर मग लाल चटणीसाठी आपण इथे थोडीसा चुरा करून घ्यायचा आहे ह्या पिठाचा। त्याला व्यवस्थित भाजून घेणार आहे मी। हे बघा, हा चुरा मी थोडासा तळून मध्यम गॅसवर लालसर होईपर्यंत त्याला मी तळून घेणार आहे आणि थंड करण्यासाठी ठेवणार आहे। आता एकीकडे आपली भाजी थंड झाली तर मी आता जेवढे वडे गरम गरम खायचे तेवढे मी करून घेते। हे बघा, मस्त असे वडे मी करून घेते। असे मी 7-8 वडे करून घेतलेले आहेत। चला मग आपण लाल चटणी करूया। इथे मी सुकं खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी हा चुरा थंड झाला की घालून घेते। छान होते, सेम बाहेरच्या चटणीसारखी ही चटणी होते। त्याच्यानंतर मी आता इथे थोडंसं मीठ घालून घेणार आहे, लाल तिखट घालून घेते। त्याच्यानंतर मी इथे चाट मसाला थोडासा घालणार आहे। हे बघा, आणि ही चटणी मी मिक्सरला वाटून घेते। तुम्हाला दाखवते, एकदम सुटसुटीत आणि छान अशी चटणी होते। चला तर इकडे माझं आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण वडे तळून घेऊयात। इथे मी मध्यम गॅसवर वडे तळून घेते। मस्त लालसर होईपर्यंत मी आता वडे तळून घेणार आहेत। हे बघा, छान होतात, मस्त होतात। तुम्ही पण नक्की ट्राय करा हे वडे। हे बघा, होत आलेत आता माझे वडे मी आता काढून घेते। हे बघा, असेच मी दुसरे पण वडे तळून घेतले। हे बघा, तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते। अजिबात तेलकट होत नाहीत वडे, हे तेल पीत नाहीत, मस्त होतात, छान होतात। चला तर मग या वडापाव खायला हिरव्या आणि लाल चटणी बरोबर। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट करायला विसरू नका। चला तर नेहमी हसत राहा, आनंदी राहा, मस्त मस्त खात राहा। चला तर भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।